नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 1377 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू झालेले आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे परमनंट जॉब तुम्हाला भेटतो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. तर याच्यामध्ये अशा महत्त्वाच्या पोस्ट आहेत मित्रांनो, त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. आणि ज्या अशा पोस्ट आहेत मित्रांनो, SSC मार्फत जी आता तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, त्यात पण जागा असणार आहेत आणि याच्यामध्ये देखील मित्रांनो त्या जागा आहेत. त्याच्यामुळे दोन्हीकडेही जागा असल्यामुळं कॉम्पिटिशन थोडं कमी असणार आहे. तर डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण A to Z पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, पहिली पोस्ट आहे या ठिकाणी फिमेल स्टाफ नर्स. फिमेल स्टाफ नर्ससाठी मित्रांनो जर आपण वॅकेन्सी बघितल्या तर टोटल 121 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील, पहा, किंवा या जाहिरातीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यानंतर पुढची मित्रांनो या ठिकाणी ही फिमेल स्टाफ नर्सची जी वॅकेन्सी आहे याच्यासाठी काय मागितलं आहे पहा. BSc नर्सिंग असेल तरीही अप्लाय करू शकता तुम्ही, किंवा मित्रांनो BSc नर्सिंग तुम्ही केलेलं आहे रेग्युलर कोर्समधून तरीही अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर तुमचं पोस्ट BSc नर्सिंग झालेलं आहे आणि तुमच्या या ठिकाणी RN आणि RM म्हणजेच या ठिकाणी नर्स मिडवाईफ झालेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. मात्र या पदासाठी जर या पोस्टसाठी तुमचं नर्स मिडवाईफ RN किंवा RM झालेला आहे तर तुम्हाला मात्र 2 इयर्सचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मिनिमम 15 बेडेड हॉस्पिटलचा लागणार आहे. तर ही झाली पहिली पोस्ट. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे पहा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. या पदासाठी जर वॅकेन्सी बघितल्या तर टोटल 5 वॅकेन्सी आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी तुमचं BCom झालेलं पाहिजे आणि या ठिकाणी मित्रांनो 3 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितला आहे, परंतु डिझरेबल आहे, तो स्किप करू शकता तुम्ही. फक्त BCom वरती देखील या पदासाठी अप्लाय करू शकतात. पेमेंट पाहू शकता 35,400 ते 1,12,400 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे, प्लस सर्व याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते तुम्हाला असतील. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी वॅकेन्सी जर बघितलं टोटल 12 वॅकेन्सी आहेत पहा. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी मित्रांनो तुमचं हिंदी इंग्लिश कंपल्सरी विषय घेऊन मास्टर डिग्री या ठिकाणी झालेली पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर लीगल असिस्टंटची पुढची पोस्ट आहे. लीगल असिस्टंटसाठी मित्रांनो 4 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. ज्यांचा या ठिकाणी लॉ झालेलं आहे, डिग्री लॉमधून झालेले, 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे हँडलिंग लिगल केसचा, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा ऑटोनॉमस बॉडीजमधला किंवा PSUमधला, तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर पहा, स्टेनोग्राफरची पुढची पोस्ट आहे. स्टेनोग्राफरला देखील मित्रांनो एकच या ठिकाणी स्टेनोग्राफरसाठी मित्रांनो टोटल 23 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. स्टेनोग्राफरसाठी जास्त वॅकेन्सी आहेत. स्टेनोसाठी तुमचं मित्रांनो 12th पास नंतर मात्र तुमचं या ठिकाणी डिटेक्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरवरती हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यांनी मागितलेलं आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे मित्रांनो पुढची. कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी टोटल या ठिकाणी 2च वॅकेन्सी आहेत, परंतु याच्यासाठी तुमचं BCA BSc किंवा BTech झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल. केटरिंग सुपरवायझरची पुढची पोस्ट भरली जाते. त्याच्यासाठी पाहू शकता टोटल 78 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. केटरिंग सुपरवायझरसाठी 78 वॅकेन्सी आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुमचं बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा या ठिकाणी टुरिझममधून वगैरे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंटमधून झालेलं आहे हॉटेल मॅनेजमेंट तुमचं डिग्री, किंवा ते नसेल तर तुमचं ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट इन केटरिंगमधून झालेलं आहे. मिनिमम 10 इयर्स सर्व्हिस मात्र यांनी मागितलेली आहे, किंवा या ठिकाणी डायरेक्टली डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. इथं फक्त तुमचं या ठिकाणी 12वी पास त्यांनी मागितलेला आहे, मात्र तुम्हाला टायपिंग करता आली पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता 30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टाईपराईट किंवा 25 वर्ड पर मिनिट इन हिंदी टाईपरायटिंग. जर तुमचं या ठिकाणी मित्रांनो फक्त तुमचं सिनियर सेकंडरी या ठिकाणी 12वी पास झालेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पास 10+2 लेवल सिनियर सेकंडरी फ्रॉम CBSE स्टेट बोर्ड किंवा सेक्रेटरी प्रॅक्टिस ऑफ ऑफिस मॅनेजमेंट ॲज ओकेशनल सब्जेक्ट. तर याच्यामध्ये तुमचं फक्त 12वी जरी असेल या ठिकाणी CBSE किंवा स्टेट बोर्डमधून तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र या ठिकाणी सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजे 12वी आहे आणि तुमच्याकडे इंग्लिश जरी टायपिंग आहे 30ची किंवा हिंदीची 25 वर्ड पर मिनिटची टायपिंग आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. या पदासाठी पाहू शकता किती वॅकेन्सी आहेत, टोटल 21 वॅकेन्सी आहेत. ही ग्रुप Cची पोस्ट आहे. SQRS RO केडरसाठी मित्रांनो ही पोस्ट आहे, त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर पुढं पाहता ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JNV केडर, हे जो केडर आहे हा खूप महत्त्वाचा आहे याच्यासाठी मित्रांनो, कारण की सर्वात जास्त वॅकेन्सी 360 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. सर्वात जास्त JNV केडर जी पोस्ट आहे पहा, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या अशा 2 पोस्ट आहेत, वरची एक बघितली आपण, परंतु JNV केडरसाठी 360 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये देखील तुमचं 12वी पास तुमचं झालेलं आहे, फक्त 12वी पास, तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. कुठल्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी टाईप राईट करता आलं पाहिजे.
तेवढं तुमच्याकडं नॉलेज या ठिकाणी पाहिजे टाईप रायटिंगचं. ठीक आहे, तर या पदासाठी पहा 19,900 ते 63,200 इतका पेमेंट तुम्हाला आहे, प्लस सर्व भत्ते. 28 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस याच्यामध्ये ओबीसीसाठी 3 वर्ष, SC/ST साठी 5 वर्ष सूट, PWDसाठी 10 वर्ष सूट, अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला देण्यात येतं. प्लस याच्यामध्ये सेंट्रलचे सर्व तुम्हाला सुविधा भेटतात आणि NVS यामध्ये मित्रांनो तुमचं नवोदय विद्यालय समिती स्कूलमध्येच तुमच्या या ठिकाणी जॉब पोस्टिंग असणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठूनही जॉब तुम्हाला भेटू शकतो. तर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची मित्रांनो अजून एक जाहिरात जी आहे आज येणार आहे किंवा उद्या देखील येऊ शकते, ती म्हणजे SSC CHSLची. त्याच्यामध्ये मित्रांनो ही पोस्ट असणार आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची, म्हणजे दोन्ही जागेवरती या ठिकाणी वॅकेन्सी असतील, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी असणार आहे. इथंही तुम्ही अप्लाय करू शकता. तिथं जी आहे SSCमध्ये फीज कमी असते, मात्र इथं थोडी फीज तुम्हाला जास्त पाहायला भेटेल, त्यासाठी इथं कॉम्पिटिशन मित्रांनो कमी असू शकते. या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय नक्की करू शकतात. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JNV केडर जे आहे हे पोस्ट याच्यासाठी 360 वॅकेन्सी भरले जात आहेत. त्यानंतर पुढची पोस्ट पहा, इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची पोस्ट आहे, ज्याच्यासाठी 10th पास नंतर ITI तुमचा झालेला पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमधून. ॲटलिस्ट 2 इयर्सचा एक्सपिरियन्स देखील त्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर लॅब अटेंडंट ही एक महत्त्वाची पोस्ट आहे पहा, लॅब अटेंडंटची, ज्याच्यामध्ये 161 वॅकेन्सी भरल्या जात आहेत लॅब अटेंडंटसाठी. याच्यामध्ये देखील कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. ग्रुप Cचीच पोस्ट आहे. याच्यामध्ये 10th पास नंतर तुमच्याकडे डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक किंवा डायरेक्टली 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे त्यांना इथं डायरेक्टली अप्लाय करता येणार आहे. कुठलेही डिप्लोमा किंवा लॅबोरेटरी टेक्निकचं सर्टिफिकेट नाही पाहिजे. जर 12वी सायन्स तुम्ही केलेलं आहे तर लॅब अटेंडंटसाठी अप्लाय नक्की करा. याच्यामध्ये तुम्हाला 161 जागा भरल्या जात आहेत. ठीक आहे, पगार पाहू शकता 18,000 ते 56,900 इतका असणारे. 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा या पदासाठी ठेवण्यात आलेली. त्याच्यानंतर मेस हेल्परची वॅकेन्सी आहे. याच्यासाठी तुमचं 10वी पास नंतर 5 वर्षाचा मेसमधला तुम्हाला अनुभव पाहिजे, स्कूल असेल किंवा कुठलेही ऑर्गनायझेशन असेल त्याच्यामधला. आणि या ठिकाणी तुमचं स्किल टेस्ट घेतली जाणार आहे मेस वर्करची, जी की JNU घेईल तुमची स्किल टेस्ट तुम्ही पास करायची आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफची पुढची पोस्ट आहे पहा, याच्यासाठी फक्त 10वी पासवरती तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. ही पद जी आहे मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी पाहू शकता 19 जागा आहेत आणि मेस हेल्परसाठी 442 वॅकेन्सी सर्वात जास्त वॅकेन्सी आहेत. तर ह्या दोन्ही पदांसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. MTSसाठी 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर आता बघा तुमचं जॉब लोकेशन वगैरे कुठं असणार आहे, तर नवोदय विद्यालय समिती NVS मार्फत मित्रांनो त्यांचे स्कूल असतात, जे की मित्रांनो अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला हा जॉब भेटतोय. पूर्णपणे ॲटोनॉमस आहे मित्रांनो ही नवोदय विद्यालय समिती जी आहे ती NVS. याच्यामध्ये नॉन टीचिंगचे ह्या सर्व पोस्ट आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला याची स्कूल पाहायला भेटतील NVS नवोदय विद्यालय समितीचे, जे की मित्रांनो परमनंट जॉब तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट जॉब या ठिकाणी असणार आहे. रिजनल ऑफिसेस यांची पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये देखील आहेत, ऑल ओव्हर इंडियामध्ये देखील असणार आहेत. त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. तर टोटल 1377 जागांसाठी ही जाहिरात जी आहे त्यांनी प्रसिद्ध केलेली. याची लास्ट डेट ॲप्लिकेशनची असणारी तुम्हाला 30 एप्रिल 2024 पर्यंत. तर याच्यासाठी पहा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी कंपनी आहे किंवा जी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी आहे त्यांच्यामार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्यांच्यामार्फत तुमची या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल. आता याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत अप्लाय करायचे. फॉर्म फीज किती असणार आहे तेही आपण पाहूयात आणि त्यानंतर तुमची परीक्षा कशी होईल त्याच्याबद्दलचीही माहिती पाहूयात. फॉर्म फीज पहा किती असणार आहे तुम्हाला. जसं की मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ही जी पदं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला OBC NCL आणि EWS आणि जनरल कॅन्डिडेटसाठी 1,000 रुपये फीज असणार आहे. आणि त्याच्यानंतर पहा SC ST PWD या कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीज फक्त ठेवण्यात आलेली आहे. स्टाफ नर्ससाठी मात्र 1500 रुपये फीज असणार आहे. तर ही फीज झाली. आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, या ठिकाणी तुमचं एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर मित्रांनो असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती या ठिकाणी महत्त्वाच्या शहराच्या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधील सिटी नाहीत, परंतु या ठिकाणी काही सिटीजमध्ये तुम्हाला एक्झाम देता येईल. त्याच्यानंतर तुमची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कशा पद्धतीने होईल पहा. जसं की स्टाफ नर्ससाठी पाहू शकता रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स. त्यानंतर लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट इंग्लिश, ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी अशी दोन्ही लँग्वेजची टेस्ट तुमची होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक पदावाईज वेगवेगळ्या या ठिकाणी सिलेबस त्यांनी दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 4 टॉपिक्स मात्र सर्वांसाठी कॉमन या ठिकाणी असणार आहे. रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, लँग्वेज टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड हे सर्वांसाठी सेम असणार आहे.
2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी परीक्षेसाठी असणार आहे. प्रत्येक पदानुसार वेगवेगळा वेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर हा पूर्ण सिलेबस जो आहे त्यांनी पदावाईज दिलेला आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. जसं की मल्टीटास्किंग स्टाफचं जर बघितलं तर लँग्वेज टेस्ट प्रत्येक पदामध्ये आहे हिंदी इंग्लिशसाठीची. त्यानंतर जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन, अशा पद्धतीने वेगवेगळा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. एकच पेपर तुमचा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर मग तुमचं या ठिकाणी मित्रांनो त्याच्यामध्ये वेटेज असणार आहे, किती मार्क्सवरती वगैरे ते देखील तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार तुमचा स्टडी चालू राहून द्यायचा आहे. याचे एक्झाम देखील लवकरच कंडक्ट होतात. त्याचबरोबर आता SSCची देखील एक जाहिरात येत आहे. आज आली तर नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.